भक्त ऐसे जाना जे देही उदास 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 मेरे आशा पास दीवार विजय काहीच Yeah.
जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता निर्वाणी गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडून दी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जन धन माता पिता तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य गातलिया भय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता ब्रह्मानंदम परमसुखदम केवलम ज्ञानमूर्ती द्वंद्वातीतम गगन सदृश्यम तत्त्वमस्यादि लक्षणम एकम नित्यविमलवचलम सर्वादि साक्षीभूतम भावातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तं नमामि नमो ज्ञानेश्वरा निवृत्ति उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी अद्वैत जने देवाचे सेवेला सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा ओ स्वामी तुकया देवा यावरी न करावा वीर मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या नमो अगणित गुणा देवादी देवा माझ्या सोपान देवा नमन तुझ श्री गुरु सारिखा असा पाठीरा 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 सारिखा गुण सारिखा इतरांचा लेखा कोण करी भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडी जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग श्रीमंत साधू जगद्गुरु तुकोबार आहे. या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय भक्ताची लक्षणं सांगतायत. काय लक्षण आहे? भक्त ऐसे जाणा असे ओळखा जे 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 देही उदास देहावर उदास आहे. अजून काय? गेले आशा पाश निवारोणी ज्यांच्या अंतःकरणामध्ये ज्यांच्याकडे कुठल्याही प्रकारची आशापाश राहिलेली नाही असे जे त्यांचा विषय फक्त नारायण आहे. त्यांना लौकिक दृष्टीने नावडी जन धन माता पिता अशा प्रकारचं ज्यांचं जीवन चरित्र आहे ते सत्य कार्य करत असताना कुणी जरी भीती घातली तरी न डगमगता
ते सत्य कार्य पुढे नेण्याचा प्रयत्न करतात ते संत महात्मे, त्यांना ओळखण्याचा प्रयत्न करा. कारण त्यांचा विषय नारायणी स्वरूप झालेला आहे आणि त्यांना नावडे जनधन माता पिता अशी त्यांची लक्षणं जगद्गुरु तुकोबारांनी या अभंगामधून सांगितलेली आहेत. विठ्ठल भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले आशा पाश निवारोणी. या अभंगावरती धावत चिंतन करण्यापूर्वी किंवा निमित्ताने या ठिकाणी आपण सर्व जमलेलो आहोत. आपल्या सर्वांना ज्ञात आहे समर्थ सद्गुरू धोंडोपंत महाराज यांच्या कृपापियुष्याने ज्यांचं जीवन अखंड त्यांच्या सेवेमध्ये गेलं, महाराजांच्या सेवेमध्ये गेलं, ते आमच्या सर्वांचे गुरुवर्य दादा यांना जाऊन आज 10 महिने पूर्ण होतात. हे 10वं मासिक आहे. आपण प्रत्येक मासिकाला या ठिकाणी कीर्तन करत आहोत, हरिजागर करत आहोत. 10 महिने पूर्ण झाले, विश्वास बसत नाही. का बसत नाही? त्याचं कारण आहे ते गेलेच नाही. ते अजूनही आपल्याला येतच आहे, आपल्या जवळ आहे, आपल्यात आहे, आपल्या समोर आहे, आपल्या बरोबर आहे, आपल्या शेजारी आहे. फक्त आपण वाट बघतोय त्यांनी आपल्याला हाक मारावी. कारण देह स्वरूपाने असताना आम्हाला सवय लागली, त्यांनी हाक मारावी ना आम्ही पुढे उभा राहावं. आजही असं वाटतं कधी कधी दादांनी त्या प्रेमाने एकदा हाक मारावी. नको प्रेमाने हाक मारू द्या, पण निदानी रागाने तरी बोलावं. पण बोलावं बरं का, पण बोलावं. एक पूर्वी भजनामध्ये गीत म्हणलं जायचं, पूर्वी आता भजनात म्हणलं इतकेच नाही. देवा बोलाना माझ्यासी, देवा बोलाना माझ्यासी, तुम्हीच मजवर रुसल्यावरती बोलू मी कोणासी. दादा बोलाना माझ विठ्ठल. आता फक्त हाक मारायचे. आपल्याला असे प्रेमळ सद्गुरू भेटले, हेच आपलं भाग्य आहे महाराज. आम्ही दैवाचे आम्ही भाग्यवान आहोत. दादाची संगती आम्हाला लागली. इथून पुढे सुसंगती सदा घडो. दादांचं जीवन चरित्र ज्यांनी जवळून पाहिलं, ज्यांनी अनुभवलं, त्यांना दादा कळाले. त्यांना कळाले दादा. मी एक भाग्यवान असा म्हणतो, मला दोन्ही बाजूनी दादांचं उच्चिष्ट सेवन करण्याचा लाभ झाला. दोन्ही बाजूनी एक दादांच्या कडेला बसून दादांच्या ताटातलं खायला मिळालं, आणि दादांच्या शेजारी बसून दादांनी जे ज्ञान सांगितलं तेही चाखायला मिळालं. आम्ही भाग्याचे बघा. दादांच्या शेजारी राहण्याचा, बसण्याचा, दादांशी सतत संवाद साधण्याचा लाभ प्राप्त झाला, म्हणून आज या गादीवरती आम्ही उभे आहे. नाहीतर आम्हाला तेवढी किंमत नाही. दादांचं सामर्थ्य काय हे आज आपल्याला जाणवायला लागलं, आज आपल्याला कळायला लागलं. ते कळून घेण्यासाठी पहिल्यांदा दादा काय होते हे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी
काही लक्षणं आहेत ती त्यांच्याकडे लावावी लागते, पाहावी लागते. तसं पाहिलं तर याच्यात कुठल्याही प्रकारचा संशय नाही, कारण ते समर्थ आहेत आणि सद्गुरू आहेत. हे आम्हाला ज्या वेळेस कळालं तेव्हाच आम्ही त्यांच्या काशीला लागलो, तेव्हाच आम्ही त्यांच्या काशीला लागलो. पण इतरांना जर समजून द्यायचं असेल, इतरांना जर कळून घ्यायचं असेल, तर पहिल्यांदा त्या संत महात्म्याची लक्षणं आपल्याला कळाली पाहिजे. एक सांगू तुम्हाला, दादा असतील, धुंडपंत महाराज असतील, आदी करून सर्व संत मंडळी इथं जर आली असतील तर ते कशासाठी आले असतील? कशासाठी? जगाच्या कल्याण, संतांच्या विभूती. उपकारासाठी केले हे उपाय असो, येथे संत महात्मे आमचं कल्याण करण्यासाठी चालेल, आपल्यावर उपकार करण्यासाठी चालेल. पण एक आहे महाराज, उपकार करण्यासाठी आले, कल्याण करण्यासाठी आले, तरी सुद्धा आपण पहिल्यांदा त्यांच्याकडे जावं, आपण त्यांच्याकडे जावं. जर आपल्याला संत महात्मे कळाले नाही तरी आपल्यावर उपकार करायला आले तरी आपलं मात्र कल्याण होईल असं नाही. आपलं कल्याण व्हायचं असेल तर लागा संतांच्या चरणात, संतांच्या चरणावर लोटांगण घालावं लागेल, संतांची सलगी करावी लागेल. आणि हे जर करायचं असेल तर याच्यासाठी पहिल्यांदा संत ओळखावे लागतील. संत ओळखायचे झाले तर संत कसे ओळखावे? असं नाही की संत या ठिकाणी आल्यानंतर विशेष अशा प्रकारचा देह धारण करून येतात, विशेष अशा प्रकारचं वेगळं काही त्यांच्याकडे असेल. नाही नाही महाराज, ते आपल्यासारखेच असतात. आपल्याला डोळे आहेत दोन, त्यांनाही दोन डोळे असतात, त्यांना दोन हात आहेत, आपल्यालाही दोन हात आहेत. आपल्यासारखेच आहेत ते, दिसायला आपल्यासारखेच, राहिला आपल्यामध्येच आहेत.
म्हणून आपल्याला ओळखू येत नाही. मग ओळखायचं असेल, दोन्ही दिसती सारखी, दोन्ही दिसणारे सारखेच आहेत, पण आपल्याला ओळखावं लागतं. आणि ओळखायचं असेल तर त्याच्यासाठी वर्मरूपी लक्षण आपल्याला माहिती पाहिजेत. विठ्ठल संतांची लक्षणं सहजासहजी आपल्याला लवकर लक्षात येत नसतील तरी सुद्धा आपल्याला बऱ्याच जणांनी संतांची लक्षणं सांगितली. बऱ्याच जणांनी कुणी कुणी सांगितली. एक, वेदांनी 6 शास्त्रांनी 18 पुराणांनी आपल्याला संतांची लक्षणं सांगितली लक्षणं. अजूनही कुणी सांगितली. संतांनी संतांची लक्षणं सांगितली. अजून कुणी सांगितली. देवानी संतांची लक्षणं आपल्याला सांगितली. संतांची लक्षणं आपल्याला सांगितली महाराज. वेद आपल्याला संतांची लक्षणं सांगतो. संत महात्मे आपल्याला संतांची लक्षणं सांगतात. भगवान परमात्मा गीतेमध्ये आपल्याला संतांची लक्षणं सांगतायत. ही सर्वची सर्व लक्षणं जेव्हा आपण त्याचा अभ्यास करू, पाहू, या कसोटीला जर तो उतरत असेल तर तो संत महात्मा ठरतो. त्याच्यासाठी आपलं कल्याण ज्यांना वाटतं आपलं कल्याण व्हावं, आत्यंतिक कल्याण ज्यांना व्हावं असं वाटतंय, ज्यांना दुःखाची निवृत्ती होऊन परमानंदाची प्राप्ती व्हावी असं वाटतंय, ज्यांना ईश्वराची प्राप्ती व्हावी असं वाटत असेल, ज्यांना देव भेटावा असं वाटत असेल, तर सर्वात सोपा मार्ग शास्त्राने आपल्याला सांगितला. तुम्ही देवाकडे जाण्याच्या भानगडीत पडू नका, तुम्ही संताकडे जा. कुठे जा? संतांकडे जा. देव प्राप्त व्हायचा असेल संतांकडे, देवाकडची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल संतांकडे जा. संत भेटायचे असतील संतांकडे जा. संतांची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तरी सुद्धा संतांकडे जा. तरी सुद्धा संतांकडे जावं लागतं. म्हणून आपल्या जीवनामध्ये आत्यंतिक कल्याणाचा मार्ग फक्त एकच, संत. फक्त संत. तुम्ही देवाची सलगी कराल, पण देवाची सलगी केल्यानंतर देव आपल्यावरती कृपा करण्यासाठी पहिल्यांदा संत काय म्हणतात याचा विचार देव पहिल्यांदा करतात. म्हणून जर देवाला प्राप्त करायचं असेल तर माझे नाद बाबा सांगतात, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरी प्राप्तीचे उपाय, हरीची प्राप्ती करायची असेल तर सर्वात सोपा मार्ग आहे
धरावे संताचे ते पाय. संताचे पाय धरल्यानंतर ना महाराज देवाची प्राप्ती होते. नवे नवे संत महात्मे कल्पतरू आहेत, कामधेनू आहेत. जे पाहिजे जे जे इच्छा करू ते सर्व पुरवण्याची ताकद कुणामध्ये असेल ते एका सद्गुरूमध्ये, एका संतामध्ये आहे. म्हणून धरावे पाय. आधी आधी महाराज सर्वात अगोदर संतांचं पाय धरा. पण संतांचं पाय धरण्यासाठी ते योग्य पाय आहेत का नाही हे कळणं महत्वाचं आहे. आज माणसं नको त्याची पाय धरायला लागले, नको त्याची पाय धरायला लागलेत महाराज. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आपल्याला भेटणं कठीण आहे कलियुगामध्ये, आणि भेटले तरी ओळखणं अवघड आहे. का? मी सांगून गेलो मगाशी, दोन्ही दिसायला सारखे आहे. एक सांगू का तुम्हाला, अगदी परीक्षाच करायची झाली तर आपल्याकडे दोन वस्तू आहेत दिसण्यासाठी सारख्या आहेत. कुठल्या? एका हातामध्ये खडी साखर घ्या. काय घ्या? खडी साखर. आणि एका हातामध्ये तुरटी घ्या. तुरटी आणि खडी साखर दिसण्यासाठी कशा आहेत? दोन्ही सारख्या आहेत, दोन्ही सारख्या आहेत. जर एखाद्याला त्या दोन्ही वस्तू हातामध्ये दिल्या तर एखाद्या वेळेस खडी साखर सोडून तोंडामध्ये चुकून तोंडामध्ये गोड लागण्यापेक्षा अगदी तुरटच अशा प्रकारचं तोंडात गेलं तर मग त्याच्यासाठी काय करावं लागलं? हातात घेतलेले दोन्ही खडे सारखेच दिसतात, रंग सारखा आहे, पण चव भिन्न आहे. बऱ्याच वेळा आपण बरीच चव घेण्याचा प्रयत्न करतो महाराज. पण आता सध्या कलियुगामध्ये चवीचं वातावरण संपलेलं आहे. जास्त चवीने शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुरटी आणि खडी साखर दिसताना सारखे जरी दिसत असेल तर चव भिन्न आहे. खडी साखर तोंडामध्ये टाकल्यानंतर गोड लागणार आहे, तसे तुरटी सारखे बरेचसे महात्मे बनून आपल्याकडे आलेत महाराज. नका जाऊ, तयार आणा, तिकडे जाऊ नका. आपण फापट पसारा मांडून एवढा ब्रह्मनिष्ठ सद्गुरू आपल्याला भेटून आपण तिथं अजिबात जाण्याचा प्रयत्न न करता आपण नको तिकडे जाण्याचा प्रयत्न केला. नको तिकडं. म्हणून शास्त्र सुद्धा सध्या नका जाऊ आडराणी ऐशी गरजती पुराणी. आडराणात जाऊ नका, इकडे तिकडे हिंडू नका. तुम्हाला जे पाहिजे ते त्यांच्या पायावरती आहे, तिथं मिळेल. संसारातलं पाहिजे असेल तरी प्राप्त होतं बरं का, असं समजू नका. फक्त एवढं आहे की त्याच्यातून आपलं हित होईल का नाही हित होईल याचा विचार पुढचा आहे. पण संत महात्मे सर्व मनोरथ पूर्ण करतात. एक सांगू का, कशी असू द्या, देवाकडे गेल्यानंतर देव आपल्याकडे पाहत असताना त्याची उंची, त्याचा अंतकरण, त्याचा अधिकार, ह्या सर्व गोष्टी भगवान परमात्मा तपासतो महाराज. दुसरी गोष्ट, देव देईल याच्यात कुठल्या प्रकारचा संशय नाही, पण तुमचं हित त्याच्यामध्ये आहे का अनहित याचा विचार न करता देव देऊन टाकतो. आपल्याला देऊन टाकतो. मागितलं ना, मला सांगा, उपमन्यूला किती दूध पाहिजे होतं? किती पाहिजे होतं? तो देण्यात उदार आहे. याला किती लागतं याचा विचार केला नाही, सागर देऊन टाकला. देण्यात उदार आहे, पण त्याची पात्रता किती आहे याचा विचार कधीतरी केला पाहिजे ना. देव तो विचार करत नाही महाराज. देऊन टाकतो. देताना म्हणसी पात्रापात देऊन टाकतो. मागितलं की देऊन टाकतो. पण संत मागितल्या देत नाहीत. त्याचा विचार करतात, त्याचा परिणाम काय होईल याच्यावर याचाही विचार करत असतात. संत देत असताना देतात, देण्यासाठी उदार आहेत. उदार भक्त, संत उदार, भरली अनंत भांडार. ते देण्यासाठी उदार आहेत. पण शोधोनिया आले संत, शोधोनिया आले संत, शोधोनिया आले दुनिया
जगाची दुनिया आले संत दुनिया आले संत दुनिया आले संत दुनिया पहिल्यांदा शोधलं माहिती हिताहित जगाचे जगाचं हित कशात आहे अनहित कशाचं आहे याचा विचार केला संत महात्म्याने आणि हिताचं मार्गदर्शन केलं बरं का. मार्ग दाहुनी गेले आधी दया निधी संतती येण्याची पंथे चालू जाता. तुका म्हणे तुम्ही चला याची वाटे स्वल्प वाटे चला जाऊ. किती सोपं करून सांगितलं संत महात्म्याने बरं का. अगदी सोप्या मार्गाने चला. सोप्या मार्गाने गेल्यानंतर भगवान परमात्मा भेटेल. हे मार्गदर्शन कोणाकडे मिळत असेल तर केवळ संतांकडे मिळतं. म्हणून संत आपल्याला कळाले पाहिजे. संत कळाले पाहिजे. बरं संत संत गल्ली बोळात भेटतील का? शोधाय गेल्यानंतर संत लगेच सापडत नाहीत महाराज. अगदी तुकोबारांच्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर संत म्हणावं कुणाला म्हणावं कुणाला. आजकाल जगामध्ये संत म्हणत असताना संत म्हणून घेणारे बरेच आहेत. पण एक सांगू संतांचे आप्त नव्हते ते संत. संतांचे आप्ताला संत म्हणू नका. संत कुठल्या एका जातीमध्ये जन्माला येत नाही. संत महात्मे विशिष्ट अशा प्रकारे कार्य करण्यासाठी आलेले असले तरी सुद्धा ते आपल्याला ओळखण्यासाठी मात्र अगदी कठीण आहे. अगदी कठीण आहे. एक सांगू का अगदीच एका रंगाच्या दोन वस्तू असतील पण मोल एकासारखं नाही त्याला. एक सांगू का संतांची लक्षणं का पाहावी बरं हा एक मुद्दा महत्वाचा आहे. का पाहावी त्यांची लक्षणं. एक सांगू का ज्या वेळेस त्याचं डुप्लिकेट काहीतरी तयार होतं ना त्यावेळेस लक्षणाचा विचार करावा लागतो. त्यासारखं पण घातक काही आहे हे लक्षात आल्यानंतर ना त्याचा विचार करावा लागतो बरं का. एक सांगू का तुम्हाला प्रत्येकच चककणारं सोनं नसतं महाराज. पण सोनं चककत नाही असंही म्हणता येत नाही. एक सांगू का तुम्हाला पितळ आणि सोनं दिसताना दोन्ही सारखे आहेत पण पितळाचे वजन भरताना जास्त भरेल पण किंमत कमी आहे. किंमत कमी आहे. सोनं वजनामध्ये अगदी थोडंसंच येईल महाराज पण त्याची किंमत जास्त आहे. त्याची किंमत जास्त आहे. पण आपल्याला पितळाचं आकर्षण जास्त आहे. कशाचं? पितळाचं आकर्षण जास्त आहे. म्हणून अलीकडं सोनं महाग झाल्यामुळं सोनं खरेदीकडे कुणाचं जास्त लक्ष नाही. ते सध्या बाजारामध्ये बेंटेक्स नवीन शब्द आहे त्याच्यासाठी बरं का जास्त प्रमाणात वापरण्याचा प्रयत्न करतात. पण ते खरं आहे का? ते खरं आहे का? ते खरं नाही. ते कधीतरी त्याचं उडून जाणार आहे. कधीतरी त्याचा रंग उडून जाणार आहे. 4 दिवसांनी सोनं. एक सांगू का या पृथ्वी तलावर काही असे मूल धातू आहेत की त्याच्यामध्ये बदल होत नाही. त्याच्यामध्ये सोनं आहे. सोन्यामध्ये कधीही बदल होत नाही. कधीही बदल होत नाही. हे मूळ धातू म्हटलं जातं. त्याला मूळ धातू आहे. ते बदलत नाही महाराज. म्हणून संतांची लक्षणं संत महात्मे अगदी सोन्यासारखे मौल्यवान अशा प्रकारचे आहेत. फक्त ते जाणणं गरजेचं आहे. जाणून घेणं गरजेचं आहे. तुकोबारांचाच एक अभंग जर आपण पाहिला तर तुकोबारा सांगतात या पृथ्वीच्या पोटामध्ये 2 वस्तू आहेत एकसारख्या दिसतात. एकासारख्या कुठल्या आहेत? हिरा Thank you.
जन्माला येतो तोही पृथ्वीच्या पोटामध्ये, आणि गारगोटी जन्माला येते तीही पृथ्वीच्या पोटामध्ये. दिसताना दोन्ही सारखी दिसतात महाराज, पण हिऱ्याचं मोल वेगळं आहे महाराज. हिऱ्याचं मोल वेगळं आहे. पण काय काय हिऱ्यांनी गारगोटीलाच हिरा केलं महाराज. गारगोटीला गारगोटी काय ते चमकणारी दिसते महाराज, पण काय मोल आहे महाराजांचा. संपूर्ण अभंग जर पाहिला तर लक्षणाने भरलेला आहे. दयाची अंगी निघे ताकलोनी. काय महाराज गोड वर्णन करतात. दयाचं मंथन केल्यानंतर त्याच्यातून 2 पदार्थ बाहेर पडतात. निघे ताकलोनी. मग आपल्याकडं ताक 700 रुपये किलोनी जात. किती? नाही महाराज, तुकोबाराय म्हणतात विठ्ठल विठ्ठल नका घालू ताक, जयामध्ये सार. ताकाचे उपकार तरी करा. ताकाचे उपकार करा. म्हणजे ताक पूर्वी फुकट मिळत होतं, फुकट देत होते. आता ताक सुद्धा विकायला सुरुवात झाली महाराज. आता त्या बॉटल मध्ये भरून ताक येतं महाराज. आमच्याकडे ती कंपनी आहे बरं का. ताक सुद्धा आता माणसं त्याच्यात सार काय आहे महाराज. ताक पिल्यानंतर आमचे आपा म्हणत्या नेहमी म्हणतात बरं का आप्पा, खळबट खंड्या आणि किती बीपी भांड्या. त्याच्यात काय आहे? ताकाने फक्त डेअरी वाढेल, सशक्तपणा येणार आहे का? नाही. पण त्याच्यातूनच जन्माला आलाय. दयाची अंगी निघे ताकलोणी. पण एक मोले दोन्ही. लोण्याची किंमत काय वेगळीच महाराज. महाराज वाढताना सुद्धा लोणी लावूनच वाढावं लागतं. म्हणजे अगदी कमी कमीच वाढावं लागतं. ताक म्हणल्यावरती ग्लास नाही तांब्यात देतो आम्ही. दिसताना सारखी दिसतात महाराज, पण लक्षणाने लोणी श्रेष्ठ आहे महाराज. तस संत महात्मे लोण्यासारखे कसे? मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाते चित्त. मृदू सभाय नवनीत मृदू सभाय नवनीत. मृदू सभाय नवनीत तैसे सज्जनाते लोण्यासारखे होते. अगदी मृदू सभाय नवनीत. कीर्तनाला उभं राहिले ना की अंतकरण लोण्यासारखं होतं महाराज. ते पाच राहायचं. भक्तीची दगदगती ज्वाला अंतकरणामध्ये उमळली रे उमळली की लोणी डोळ्याच्या वाटून ते पाच घरत सुटायचं. ते देवासाठी आणि समर्थ सद्गुरूंसाठी. सतत दादांच्या डोळ्यातून असतो. आमचे ओंकार महाराज सांगतात नेहमी बरं का, जगासाठी आपण हसावं महाराज. जगासाठी आपण हसत राहावं. पण आपलं ज्या वेळेस कुठं तरी आपलंच कल्याण व्हावं असं वाटतंय ना, त्यावेळेस सद्गुरू पुढे आणि देवा पुढे रडावं. आपलं कल्याण रडण्यामध्ये हसण्यामध्ये नाही. आता कुठं रडावं हे जर कळत नाही तोपर्यंत रडणं बी अवघड आहे. तोपर्यंत ना दुसऱ्याच्या गळ्यात पडून रडण्यापेक्षा संतांच्या गळ्यामध्ये संताच्या पायावर पडून देवाच्या पायावरती नतमस्तक होऊन रडा. आत्मा आत्मकल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपलं कल्याण व्हायचं असेल तर
या जगतामध्ये संता व्यतिरिक्त आपलं कल्याण करणारं कोण नाही, म्हणून संत जाणून घेणं गरजेचं आहे. म्हणून संत जर पाहिजे असतील तर दिसत असताना ते सारखे जरी दिसत आपल्यासारखे तरी ते वेगळे आहेत. या जगतापेक्षा ते अगदीच वेगळे आहेत. म्हणून आपल्याला त्यांच्या चरणावर लीन व्हायचं आहे. पण त्याच्यासाठी ते कळून घेणं गरजेचं आहे. म्हणून दृष्टांत काही सांगितले. हिरा गारगोटी असेल, दही असेल, लोणी असेल, ताक असेल, त्याच्यासारखे दिसताना दिसत असतील तरी सुद्धा ते वेगळे आहे. मग आम्हाला मिळतील कुठं? ठाव ठिकाणा काय सांगता येत नाही महाराज. संत महात्मे विशेष लक्षणाने जाणायची असेल तर संत कुठं? बाजारात मिळणारी गोष्ट नाही महाराज. संत बाजारात मिळतात का? नाही महाराज. डोळे झाकून बसले, भगवं धारण केलं म्हणजे त्याला संत म्हणता येतं का? नाही येत. तुकोबारा सांगतात ते पाहत असताना रानावदामध्ये हिंडून एखाद्या गुहेमध्ये राहतील, मग त्याला संत म्हणता येत नाही. मग संत जर जाणवायचे असतील त्याच्यासाठी काही विशेष लक्षण आहे. ज्याला ज्याला आपलं आत्मकल्याण व्हावं असं वाटतंय, ज्याला ज्याला भगवान परमात्म्याची कृपा आपल्यावरती प्राप्त व्हावी आपल्याला असं वाटतंय, त्याने संतांचे पाय धरावे. पण संतांचे पाय धरायचे असतील त्याची लक्षणं काय आहेत? तुकोबारा आहे. तुकोबारा सांगतात संत जर तुम्हाला कळून घ्यायचे असतील तर त्याच्यासाठी संत महात्म्याची लक्षणं काय काय आहेत ते मात्र तुम्हाला जाणून घ्यावं. काय लक्षणं आहे संतांची, भक्ताची काय लक्षणं आहेत की त्यांच्याकडे गेल्यानंतर आमचं कल्याण होईल? त्यासाठी आम्हाला भक्ताची लक्षणं सांगा. असं ज्यावेळेस तुकोबारांना विचारलं गेलं त्यावेळेस तुकोबारा आहे त्या भक्तांची लक्षणं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. लक्षणे सांगतायत. कुणाला भक्त म्हणावं? भक्त ऐसे जाणा, अशा पद्धतीने भक्तांची लक्षण आहे. कशा पद्धतीने आहे? जे देही उदास, देहावरती जे उदास आहेत त्यांना भक्त म्हणतात. आता उदास या शब्दाची व्याख्या करायची झाली तर उदासीनता जीवनामध्ये कधी कधी येते. कधी येते बरं उदासीनता? एखाद्या वेळेस एखादा मनुष्य संसारामध्ये खूप कंटाळला, खूप त्रासला, खूप तापला, खूप वैतागला आपल्या भाषेमध्ये, तर मात्र तो उदास होतो. आणि उदास झालेला तो कृषी विभागाच्या दुकानामध्ये जाऊन आपल्यासाठी स्पेशल बॉटल घेऊन येतो. का घेतो बरं? उदास झाला. ही उदासीनता नाही महाराज. याला उदास म्हणता येत नाही, याला वैताग म्हणता येतो बरं का. उदास झालेला मनुष्य काही घेत नाही महाराज, वैतागलेला माणूस घेतो.
आणि जे घेतात ना बाकीचं बरं का, ते सोडून अजून बाकीचं काही घेतात ना, त्यांना विचारा का घेतात. त्यांना माहिती आहे घराचं टेन्शन विसरायचं असतं म्हणून घेतात. घेण्याचे बरेच प्रकार आहेत, पण एखादा जाण्यासाठीच घेतो तो वैतागाने घेतो. बरं वैतागाने घेतो. मग महाराज एखादा मनुष्य गळ्यामध्ये दोरी एखादी अडकवतो निघून जातो, तो का उदास देहावर झाला म्हणून का? नाही महाराज, वैतागला म्हणून. हा वैताग आहे महाराज. आणि संसारामध्ये आकंठ बुडालेले माणसाच्या पाठीमाग तर उदासीनता येतच नाही, तो वैताग पाठीमागला. माणूस संसारामध्ये वैतागतो, उदास होत नाही. उदासीनता आहे ती परमार्थामध्ये आहे. उदासीनता आहे परमार्थामध्ये, पण ती कशा पद्धतीने? संसाराविषयीची उदासीनता आहे. परमार्थ प्राप्त करायचा असेल ना, भगवान परमात्मा प्राप्त करून घ्यायचा असेल ना, तर संसाराविषयी उदास राहावं लागतं. पण उदास राहत असताना कशा पद्धतीने उदास राहावं लागतं याचे काही दृष्टांत आपल्याला पाहता येतील. एक सांगू का तुम्हाला? पहिली गोष्ट, संसारामध्ये कंटाळल्यानंतर ना असं वाटतं की तो उदासीन होतो. दुसरी गोष्ट, तो विशेष काहीतरी घेतल्यानंतर ना आपल्याला उदासपणाने असा वाटतो. आणि तिसरी गोष्ट, त्याच्या हातामध्ये काहीच लागत नाही, त्याला सतत 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 मिळवण्याचाच प्रयत्न करतो. मिळवतो पण मिळवलेलं जाऊ नये असं वाटतं. असा एखादा कंजूस मनुष्य असेल ना, तो सुद्धा उदास राहतो. एक सांगू का तुम्हाला? कंजूस मनुष्य स्वतःसाठी तो मिळवतो खूप, पण स्वतःसाठी त्याचा काहीच विनियोग करत नाही. हाही उदास असतो बरं का. का? कारण त्याने मिळवताना आपल्या देहाचा कुठल्याही प्रकारचं तादात्म्य धरलेलं नाही, पैशाची आसक्ती धरलेली आहे. देह जावं आतुवारा, त्याचा विषय काय येत नाही दुसरा, तो फक्त मिळवत असतो, मिळकत करत असतो. पटपट काहीतरी मिळावं, खूप काही मिळावं, पण देण्याची ज्याच्याकडे भावना नाही तो मनुष्य आपल्याला उदास वाटतो. परंतु तो देताना काही देत नाही, मिळवतो ना, खूप मिळवतो. मग कंजूस मनुष्य नेहमी आपण म्हणत असतो, आपल्याकडे एक म्हण होती बरं का, आपल्याकडे म्हण आहे, चमडा जाय पर दमडा न जाय. बरं का, अंगाची चमडी गेली तरी चालेल, पण खिशातली दमडी जाऊन देणार नाही जाऊन देत. हा एक असा वर्ग आहे की तो आपल्याला उदास वाटतो. दुसरा वर्ग मी अगोदर सांगितला तुम्हाला, तो वर्ग आहे जो संसारात उदासीनता प्राप्त होती, नैराश्य प्राप्त होतं, आणि तो काहीतरी प्राशन करून आपला जीव किंवा गळ्यामध्ये दोरी बांधून आपला जीव देण्याचा प्रयत्न करतो. वाढताना उदासीनता दिसते महाराज, उदासीनता दिसते, पण तिथंही उदासीनता नाही. उदासीनता तिथंही नाही, तिथंही वैताग आहे महाराज. म्हणून महाराज सांगतात, उदास म्हणावं कशाला? उदास म्हणावं कशाला? ज्याला प्राप्तीचीही इच्छा नाही बरं का, ज्याला काही प्राप्त व्हावं याची इच्छा नाही, आणि जे प्राप्त झालं अनायासे ते गेलं तर त्याचंही दुःख नाही बरं का, त्याचंही दुःख नाही. एक सांगू का तुम्हाला? एकाला आपला देह सुरक्षित आणि व्यवस्थित राहावा असं वाटतं. आपला देह काही हो, पण देह चांगला राहावा वाटतो. मग त्याच्यासाठी तो पूजा करतो. तुकोबारे त्याचं वर्णन करतात, देह तोची देव, भोजन ते भक्ती, मरण ते मुक्ती पाखंड्याची. महाराज सांगतात, त्या हा असणारा देह पाळण्यापुरता, पिंड पाळण्यापुरता आहे. मग त्याला या पिंडाविषयीच आहे, बाकीच्या विषयी काही देणं घेणं नाही. मात्र तो पिंडाचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न करतो. एक आहे तो याचा कधीच विचार करत नाही, याचा कधीच विचार करत नाही. का करत नाही? कारण तो वैतागलेला असतो. एक फक्त देह धारण करून देहाचं पालन पोषण करण्याचा प्रयत्न करतो. एक त्या देहाला वैतागल्यामुळं तो नष्ट करतो, काहीतरी करून तो नष्ट करण्याचा प्रयत्न करतो, दुःखातून सुटण्याचा प्रयत्न करतो. पण एक सांगू का तुम्हाला, हे सर्व कर्माने बांधलेलं असल्या कारणानं देह राहायचा का जायचा, गेल्यानंतर कर्म सुटेल का नाही सुटेल हे त्याच्यावरच अवलंबून. त्या कर्मावरती, कर्म सुटत नाही कुणाला, माझा विषय तो नाही. एक सांगू का, मधला जो वर्ग आहे, जो देह धारण केलेला आहे पण देहाविषयी ममत्व नाही. देह धारण केला त्याने पण त्याच्याविषयी ममत्व नाही. मग देह कशासाठी धारण केला त्याने?
इच्छित काहीतरी प्राप्त करून घ्यायचंय त्याला, त्याच्यासाठी देह धारण केलाय. एकदा ते सर्व साध्य झालं रे झालं की त्या देहाविषयी तो उदास राहतो. मग त्याच्या मनातून अनायासे वाक्य बाहेर पडतं, पण अनायासे तो बोलत असतो बरं का. आता मात्र तो प्राप्त झाला ना, जे इच्छित आहे तो भगवान परमात्मा प्राप्त झाला ना, आता मात्र देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, देह जावो अथवा राहू, पांडुरंगी दृढभावो, पांडुरंगी दृढभावो, पांडुरंगी दृढभावो, मग याचं इच्छित कार्य जोपर्यंत साध्य होत नाही ना, तोपर्यंत तो देहामध्ये राहतो बरं का. देह तुकोबारांचं बोलणं ते असं, देह आदि काय खरा, देह संबंधी पसारा, उजगावणी चोरा, रक्षण से बासतसे. देह आदि काय खरा, देह संबंधी पसारा. मला सांगतात या देहाविषयी ममत्व नाही महाराज, पण देहाचा उपयोग कसा करायचा हे संतांकडून शिकावं. एक सांगू का तुम्हाला, उदासीनता कशाला म्हणतात. चंद्रभागेमध्ये पंढरपूरला गेल्यानंतर चंद्रभागेतून पहिलं तीराला एखाद्याला जायचं असेल तर पहिलं तीराला जात असताना तो पोहत जात नाही. मग कशामध्ये, नाव, होडी म्हणा नाव म्हणा, त्या नावेमध्ये बसतो. नावेमध्ये बसत असताना अंतःकरणामध्ये एक इच्छा असते, आपल्याला पहिल्या तीरावरती जायचंय. पण पहिल्या तीरावरती जाण्यासाठी त्याने आश्रय कशाचा केला, आश्रय कशाचा केला, नावेचा केला. आता पहिल्या तीरापर्यंत नावेचा आश्रय केला. एकदा पहिल्या तीरामध्ये गेला, तिथं उतरल्यानंतर आता ती नाव सोडायची. काय करायची, ती नाव सोडायची. मग ती नाव सोडत असताना त्याच्या अंतःकरणामध्ये दुःख आहे का, नाही. का बरं, का दुःख नाही, का फक्त पलीकडे जाण्यापुरतं त्याचं ते साधन होतं. तस जाळू नये नाव पावले नि पार, मागील आधार बहुतांचा. त्या नावेविषयी तो उदास असेल. ती नाव कशासाठी आहे, फक्त पहिल्या तीरावरती जाण्यासाठी नाव आहे. एकदा का पहिल्या तीरावर उतरले हा देव सुद्धा आहे. एकदा का परमात्म्याच्या चरणापर्यंत जाण्यासाठी हा देह धारण केला बरं का. एकदा का त्याच्या चरणावरती लीन झालो रे झालो की मग मात्र आपसात अंतःकरणामध्ये वृत्ती निर्माण होते. देह जाऊ अथवा राहू, या वृत्तीला उदास असं म्हणा बरं का. या वृत्तीला उदास असं म्हणा. म्हणून संत महात्मे असे असतात जे देही उदास. पुढचा शब्द आहे, गेले आशा पाश निवारणी. आशा पाश निवारून गेलं महाराज. आता याच्यात एक पाश दिला, तसं सप्तपाशाचं आपल्याला चिंतन करता येतं बरं का. 7 प्रकारचे पाश आहेत. पण याच्यामध्ये या 7 पाशामध्ये सर्वात भयंकर पाश कुठला असेल तर तो आशा आहे बरं का. याच्यावरती मग त्या शिड्या आहेत. मग ब्रह्मपास असेल, कर्मपास असेल, काळपास असेल, हे जे पाश आहेत ते सर्व आशेवरती निर्भर आहेत बरं का. आशा संपली ना की संपलं महाराज. म्हणून तुकोबारा सांगतात, आशा ते समूळ भमुनी काढावी तरीच गोसावी व्हावे त्याने. आणि आपलं जीवन तर त्याच्याशिवाय राहतच नाही. तुकोबारा सांगतात, सर्व सुखाची या आशा जन्म गेला.
क्षण एक यत्न नाही केला, हिंडता शिन पावला, माया वेष्टेला जीव माझा, माझे स्वैत निरती कोणी. तुकोबारा सांग, नामदेवराय सांगतात आशा नाही ज्याला, महाराज सांगतात ज्याच्या अंतःकरणामध्ये आशा नाही, जे आशेत गुंतले नाही, त्याला भगवान परमात्मा जवळ आहे. देव कामारी तयाला, देव त्याचा कामारी होतो. म्हणून आपल्या जीवनामध्ये संत महात्म्यांनी सर्वात महत्वाची आशा बाजूला टाकण्याचा प्रयत्न केला. आशा दुःखाला कारण आहे, दुःखाला कारण, दुःखाचं मूळ त्याच्यामध्ये लपलेलं आहे. म्हणून आशा ते समूळ. तुकोबाराय म्हणतात जोवरी तुम्हा मागिलाची आस, तोवरी उदास होऊ नका. परमार्थाला लागायचं असेल तर संसारातली सर्व आशा टाकून द्यावी लागते, संसारातली, आणि मग परमार्थाकडे लागावं लागतं. आपल्याला संसारातलं ओझ सर्व घेतो आणि मग परमार्थात शिरण्याचा प्रयत्न करतो. आशाने देव तुला पावायचा, याने देव प्राप्त होत नाही महाराज. म्हणून त्याच्यासाठी आशा ते समूळ खणून काढावी. म्हणून आपल्या जीवनातील जे आशा आहे ती आशा संपली पाहिजे. संत जीवनामध्ये कुठल्याही प्रकारची आशा शिल्लक राहत नाही, कुठल्याही प्रकारची त्यांच्या जीवनामध्ये आशा नाही. म्हणून भक्त ऐसे जाणा जे देही उदास, गेले आशा पाश निवारोणी. मग मात्र त्यांच्या जीवनामधील सर्व काही आशापाश निघून त्यांच्या जीवनामध्ये कुठल्या प्रकारचा पाशच राहिलेला नाही महाराज. का ब्रह्मपाश, काळ पाश नाही. काळ ही त्यांच्यावर, काळावर ही त्यांची सत्ता आहे. म्हणजे काळ सुद्धा त्यांच्यावर चालू करू शकत नाही. काळाचा पाश ही नाही, सप्त पाश, कुठलेच पाश त्यांच्याकडे नाही. मग मात्र महाराज जर अशा प्रकारचं ते असतील, देहावर उदास असतील, कुठल्याही प्रकारचं आशा नसेल, तर मग त्यांच्या जीवनामध्ये कोणी आवडतं का? त्यांना कुठल्याच प्रकारची आशा नाही. आणि त्यांचं रक्षण कोण करतं? महाराज म्हणतात की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी हे सर्व काही सोडलेलं असलं तरी सुद्धा एक भगवान परमात्मा अंतःकरणामध्ये धारण केलेला आहे. आशा संपलेली त्याचं कारण त्यांचा विषय दुसरा तिसरा कुठला संसारातला नसून एकच विषय आहे. एक विषय तो सकळांचा हरी, त्यांच्या आवडीने आवडी तेरी. महाराज सांगतात तो विषय त्यांचा आहे. कुठला विषय येत? महाराज सांगतात विषय तो त्यांचा झाला, विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण हा विषय झाल्यामुळं त्यांना नावडे जनधन माता पिता. मग मात्र त्यांच्या जीवनामध्ये त्यांना नावडे जन, नावडे धन, नावडे माता, नावडे पिता. आता जन आवडत नाही. जन का आवडत नाही? जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंतकाळीचे नाही कोणी. जन तरी देखे गुंतले प्रपंची. महाराज जन त्याच्यामुळे आवडत नाही. का? कारण जन का आवडत नाही? महाराज सांगतात जोवरी चळण गा तोवरी म्हणती माझा, मानिती जाण थोर देह सुखाची आकाजा. जोपर्यंत पैसा आहे, सबच पैसे के भाई, सर्व पैशावरती निर्भर आहे. जोपर्यंत आपल्याला पैसा आपल्याकडे आहे, जोपर्यंत मोठा धंदा चालतो, तोपर्यंत आपल्याला दादा म्हणते. आणि एकदा का पैसा संपले की मग मात्र तिला कुठली बाधा होते कळत नाही महाराज. परत दादा राहत नाही, दादा राहत नाही महाराज. मग आपलेच आपल्याला ओळखत नसतील तर या जनाचं काय घेता? म्हणून महाराज सांगतात या जनाशी लागले वेळ, यांच्या नादी लागू नका. संत महात्म्याने हे जाणून घ्यायचे. नावडे जन, नावडे धन. धन धन का बरं? धनाच्या पाठीमागे कळी काळाचा लाग आहे. म्हणून संघ खोटा त्याचा. म्हणून संघ खोटा आहे महाराज. आणि एक सांगू का, धन आपले का? देह काळाचे, धन कुबेराचे, कुबेराचं आहे. आणि त्याच्यावर डाका टाकून आपण मिळवलेले आहे बाबा, त्याचं त्याला परत द्यावं लागणार आहे महाराज. मग हे धन आपलं, जन नाही आपलं, धन आपलं नाही. माता पिता, माता पिता का बरं आवडत नाही ना? अलीकडे तर वर्ष श्राद्धामध्ये आम्हाला माता पिता सांगावंच लागतात महाराज. आई माझी सांगावीच लागते, दुधातली साय सांगावीच लागते, गोट्यातली गाय सांगावीच लागते.
तो अगदी पट्टीतला असला तरी आणि सांगावीच लागते. मग एवढं वरडून सांगता सांगता तुकोबारांचं हे जर प्रमाण जर आम्हाला आठवलं आणि कीर्तनामध्ये आलं तर वर्ष श्राद्ध संपलं ना महाराज. हा पण एक सांगू का, एक तर जनधन आवडत नाही, माता पिता आवडत नाही असं नाही. आहेत माता पिता ते आवडतात, पण ते माता पिता म्हणून आवडत नाही, ते माता पिता देव आहेत म्हणून आवडतात. विठ्ठल विठ्ठल ते संत स्वरूपच आहे, देव स्वरूपच आहे. तुम्हीव माता, तुम्हीव पिता, तुम्हीव बंधू का, तुम्हीव याने याने ते आवडतात. पण कसे आवडतात? संत स्वरूपाने, भगवत स्वरूपानेच ते आवडतात. म्हणून महाराज सांगतात त्यांचा विषय असणारा त्यांचा नारायण झालेला आहे, त्यांना जनधन आवडत नाही, माता पिता आवडत नाही. मग महाराज एक तर आम्हाला सहाय्य करण्यासाठी 3 गोष्टी जवळ असाव्या लागतात. कुठल्या? एक तर आम्हाला कुठल्याही संकटामध्ये जनाचं सहाय्य घ्यावं लागतं. जर जन साहित्याला येत नसेल तर त्यांच्या पुढे धन ओतावं लागतं. नसेलच तर खंबीरपणे पाठीमागे आई वडील उभा राहावे लागतात. मग या 4ही गोष्टी जर आवडत नसेल तर त्यांच्या पाठीमागन पुढं, त्यांच्यावर ज्यावेळेस संकट येतं त्यावेळेस त्यांच्या पाठीमागन पुढं आणि त्यांचं रक्षण करण्यासाठी कोण आहे? महाराज सांगतात त्यांच्या पाठीसाठी त्यांचा पाठी राखा. त्यांचा एकच आहे, ज्याचा विषय नारायण झाला तो नारायणच, तोच नारायण. निर्वाणी तोच नारायण, गोविंद स्वरूपाने. निर्वाणी गोविंद असे मागे असे पुढे. मग मात्र काहीच साकडे पडून, कुठल्या प्रकारचं कोड त्यांना पडून देत नाही. अजिबात कुठल्याही प्रकारचं कोड पडून देत नाही. का? कारण ते मागे पुढे उभा राही सांभाळीत. आली आघात निवाराया. कोणाच्या पुढं राहिला, कोणाच्या पाठीमागं राहिला, तुम्ही ऐकलं असेल. हे पुढं पाठीमागं काही जास्त मी करत नाही, कारण जर आपण पुढं माग करण्याचा प्रयत्न केला तरी घड्याळ पुढे गेलेलं मागे येणार. त्याच्यामुळं अर्जुनाच्या रथावरती भगवान परमात्मा आरूढ आहेत. भगवान परमात्मा सारथी झाले अर्जुनाचे. 18 दिवस युद्ध झालं. 18 दिवस. दरवाचा नियम असा होता, पहिल्यांदा भगवान परमात्म्याने रथाकडे जावं, रथापाशी उभा राहावं, रथावरती एक पाय द्यावा आणि मग अर्जुनाने जवळ यावं, भगवान परमात्म्याच्या मांडीवरती पाय द्यावा आणि रथामध्ये चढावं. दरवाजा हा नियम आहे. दररोज काय होतं? भगवान परमात्मा पुढे जायचे, दररोज रथावरती आरूढ व्हायचे, अर्जुन पाठीमागून यायचा आणि बसायचा. आणि बसल्यानंतर मग रथ सुरू व्हायचा, युद्धाच्या ठिकाणी जायचं, युद्ध व्हायचं. संध्याकाळी उतरल्यानंतर अर्जुन पहिल्यांदा उतरायचा. अर्जुन पहिल्यांदा उतरायचा आणि नंतर भगवान परमात्मा. सकाळी जाताना भगवान परमात्मा अगोदर जायचे. भक्ताची इतकी काळजी करत असतो महाराज भगवान परमात्मा, इतकी काळजी करत असतो, इतकी काळजी करत असतो. युद्ध संपलं महाराज. शेवटीचा 18वा दिवस उजेडला आणि 18व्या दिवशी दररोजचा नियम ज्या पद्धतीने होता तो नियम वेगळा होता. आजचा नियम वेगळा होता. अर्जुन रथात बसताना पहिल्यांदा बसत होता आणि उतरताना अगोदर उतरायचा. अगोदर नाही, भगवान परमात्माचा अगोदर उतरत होते, अर्जुन नंतर उतरायचे महाराज. पण आज शेवटचा दिवस होता. कुणाचा? युद्धाचा शेवटचा दिवस होता. आज मात्र भगवान परमात्मा अर्जुनाला सांगतात, अर्जुना उतर बरं खाली. अर्जुन डोळे वटारून देवाकडे बघ. देवा, अरे दररोज पहिल्यांदा तू उतरतोयस आणि आज मला उतरायला होतोयस. अर्जुना कळतं का तुला सांगितलेलं? उतर बरं. देव थोडेसे रागवले आणि अर्जुनाने खाली उडी मारली. अर्जुन उतरला आणि अर्जुन उतरल्यानंतर भगवान परमात्म्याने रथावरून उडी खाली टाकली रे टाकली की रथ पेटला महाराज. रथ पेटला, स्फोट झाला रथाचा. का बरं? का पेटला? कारण 18 दिवस त्या रथावरती जेवढी आयुध्य येऊन पडलेली होती, जेवढी अस्त्र येऊन पडलेली होती, भगवत कृपेने सर्वची सर्व त्याच्यावरती निशी राहिलेली होती, पेटलेली नव्हती. काही एक देव आणि भक्त त्याच्यावरती होता. आज दोन्हीही युद्ध संपलं आणि भगवान परमात्म्याने अर्जुनाला खाली केलं. दररोज समोर उभं राहून अर्जुनाचं रक्षण केलं, पाठीशी घातला.
आज मात्र अर्जुनाला खाली उतरवलं आणि भगवान परमात्मा पुढे एक पाठीमागं पुढं उभं राहून द्रौपदीचं रक्षण केलं. पाठीमागं पुढं राहून अर्जुनाचं रक्षण केलं. अनेक भक्तांचं रक्षण करण्यासाठी भगवान परमात्मा मागे पुढे उभा आहे संभाळीत. आपला पितांबर त्यांच्याकडे त्यांच्यावरती असणारा झाकण म्हणून पांघरून म्हणून ठेवत असतो भगवान परमात्मा आणि त्यांचं रक्षण करतो. म्हणून तुकोबाराज सांगतात, निर्वाणी गोविंदासे मागे पुढे काहीच साकडे पडून येदी, विषय येतो त्यांचा झाला नारायण, नावडी जनधन माता पिता. शेवटी भगवान परमात्मा सांगतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातली या भय नरका जाणे. आता एक शंका येते याच्यामध्ये बरं का. मला वाटतं काही ठिकाणी हे चरण वेगळं म्हटलं जातं. आपल्या फळावरती आजरेकर फळावरती हे चरण वेगळ्या पद्धतीने म्हटलं जातं. वेगवेगळ्या मालिकेमध्ये थोडंसं अर्थ असं. याच्यामध्ये तुकोबारायांनी सुरुवातीपासून संतांची लक्षणं सांगितली असतील. शेवटच्या चरणामध्ये सुद्धा संतांचं लक्षणच असावं. सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. सरळ सरळ अर्थ पाहिला तर असाही होऊ शकतो की ते सत्य कर्म करत असताना त्यांना कोणी जर भीती घातली तर त्यांना नरकाला जावं लागेल. एक अर्थ असा होतो की ते सत्य कर्म करत असताना, सत्य कर्म आहे त्यांच्याकडं, ते सत्वर्तन करतात आणि जे सत्वर्तन करतात त्याला संत म्हणतात बरं का. त्यांना संत म्हणतात. आणि अशा वेळेस सत्वर्तन करत असताना, सत्कार्य करत असताना त्या कार्यापासून जर कोणी पदच्युत करण्याचा प्रयत्न करत असेल तर त्याला ते घाबरत नाहीत. ते सत्य कर्मा व्हावे साह्य. सत्य कर्माला साह्य. एखादा भक्तीला लागत असेल तर संत महात्मे त्याला उत्स्फूर्तपणे भक्तीला लावण्याचा प्रयत्न करतात. तिथं जर कोणी भय घालण्याचा प्रयत्न केला तर मात्र मग आपल्यासारखा डरमळीत होऊन बाजूला येतो. पण संत महात्मे ते कार्य करताना मागं सरत नाहीत. म्हणून सत्य कर्मा व्हावे साह्य. एक दृष्टांत मी ऐकलं बरं का. तो दृष्टांत असा आहे, भक्त प्रल्हाद बळीच्या द्वारामध्ये भगवान परमात्मा गेल्यानंतर बळी राजा भगवान परमात्म्याने दान मागितलं. 3 पदभूमी मागितली आणि 3 पदभूमी मागत असताना बळीराजाने सुद्धा संकल्प सोडला आणि 3 पावलं भूमी देण्याचा प्रयत्न केला. पण आड आला कोण? शुक्राचार्य. शुक्राचार्य आड आले आणि सांगितलं, हे कार्य करू नका. आता हे कार्य वाईट होतं का? हे कार्य सत्य कार्य होतं. दान देणे हे सत्य कार्य आहे आणि सत्य कार्य करत असताना कुणी जर भय घालत असेल, हे सत्वर्तन करत असेल आणि सत्वर्तन करताना कुणी भय, एखादा जर गेला पंढरपूरला, अंतकरणात इच्छा झाली की माळ घालावी आणि माळ घालावी असं वाटलं नाही, एखादा म्हणतो कशाला माळ घालतो का, घरी गेल्यानंतर. बरं, अशी परिस्थिती असते महाराज. ज्येष्ठामध्ये निघणारी माणसं निम्मा आषाढी इतका आनंदामध्ये काढतात वारीत. इतका आनंदात असतो, इतका आनंदात असतो. पण तिथून माघारी फिरल्यानंतर कधी त्यांच्या अंतकरणात हलगी वाजते कळतच नाही महाराज. कधी कधी कळतच नाही महाराज. म्हणजे इतक्या दिवस चालत चाललेला मनुष्य त्याचं परिवर्तन किती इतक्या जलद गतीने होतं. तो कधी पंढरीचा टाळ पताका हातामधून कधी पडते आणि लिंबाचे ढोगळे कधी हातात येतात कधी कळतच नाही महाराज. इतकं ही होतं. मग मात्र अशा वेळेस तो म्हणत असतो, अरे कशाला माळ घालतो आणि काय करतो. अरे घरी गेल्यानंतर आता पौर्णिमा झालं की आपला उत्सव सुरू होतो लगेच. इकडचा काला आणि इकडचा उरुस सगळं सुरू होतो. मग मात्र इकडची दिंडी संपते आणि इकडचा छबिना सुरू होतो. मग मात्र आता बरीच असतात की तिकडे मी नाचणारे नाही इकडे बी, पण आपल्यासारखं नाही ना नाचू शकत. मग त्याला घातली या भय येणार का, त्याला सुखाने माळ घालू दे आणि सुखाने पंढरीची वारी करू दे. पण असं न करता त्याला टोचण्याचा प्रयत्न करतो ना, तो नरकाला जातो. तो नरकाला जातो महाराज. म्हणून घातली या भय. एक सांगू का तुम्हाला, शेवटचं वाक्य माझं शेवटचं आहे. तुम्हाला काही नाही करता आलं तरी चालेल, तुम्ही नका वारी करू, पण वारी करणाऱ्याला रोखू नका. नका माळ घालू तुम्ही, पण जो घालतो त्याला मात्र घालून देऊ. जो भजन करतोय ना, तुम्हाला भजन नाही आलं तरी चालेल महाराज, पण जो भजन करतोय ना त्याला तू भजन करत जा. 1 तास नाही 2 तास करत जा. असं सांगणारे आहेत ना ते सत्कार्य आहे.
आणि त्याला म्हणतात काय टाळ कुटायचे ती कुटायचे मंदिरात आम्हाला झोपा येऊन देत नाही, असं होतं तसं होतं. घातली अभय नरका जाणे हे मात्र म्हणून तुकोबारा सांगता तू काय म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य घातली अभय नरका जाणे विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता विठोबा रघुमाई. अभंगावरती थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न केला. अल्प वेळामध्ये अभंग जसं दादांनी स्मरण करून दिलं, जशी बुद्धी दादांनी दिली तसं तुमच्या पुढे बोलण्याचा प्रयत्न केला. हे माझं नाही, हे सर्व त्यांचंच आहे. फक्त त्यांचं बोलून त्यांच्यासारखं बोलण्याचा थोडासा प्रयत्न केला, थोडीशी चेष्टा केली. ते असंच असेल असं मात्र मी दुराग्रह धरणार नाही. त्यांनी सांगितलं त्याच्यातील काही थोडेसं वेचक असणार तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न केला. आम्ही उन्नते पुरते अधिक ते सरते करून घ्यावेतून ते विनत असे पायाच्या प्रसादे काही बोलिले विनोदी मग क्षमा करणे संती नवे अंगभूत युक्ती नवे हा उद्देश तुमचे बडबडून शीर्ष तुमच्या कृपेचे पोषणे जन्मोजन्मी तुका आहे. शेवटी दादांकडे एकच मागणी एकच इच्छा आहे, असो मंत्रहीन क्रिया नकाचर्या विचारू सेवेमध्ये जमा धरा कृपा करा शेवटी. असंच आमचं जीवन दादांच्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न व्हावा. दादांनी जे जीवन जगलं अगदी हालाकीमध्ये आणि कष्टामध्ये जीवन जगलं, त्यांचं हालाकीत जगणं आमच्यासाठी आज पर्वणी ठरली. कारण त्यांचे अनुभव दादांनी आम्हाला सांगितले आणि आम्ही त्याच्यावर पावलावर पाऊल ठेवणं ही फक्त आहे प्रयत्न बरं का. पुढं त्यांच्यासारखं जगणं आम्हाला जमेल असं नाही मात्र. पण एक आहे, त्यांच्याच दरबारामध्ये त्यांच्याच सानिध्यामध्ये आणि त्यांच्या जवळ बोलावं. दादा आजपर्यंत तुमच्या सानिध्यामध्ये जगत आलो राहत आलो, पण इथून पुढे दुर्बुद्धी ते म्हणा कदा अनुजो नारायणा आता मजाईशी करी तुझे पाय चित्ते धरी उपजला भाव तुझे कृपे सिद्धी जावं आता मजाईशी करी तुझे पाय चित्ते तुका म्हणे आता लाभ नाही या परता आता मजाईशी करी तुझे पाय चित्ते. बस आमच्या जीवनामध्ये परमार्थ जास्त नाही घडला तरी चालेल, मी थोडंसं धाडसाने बोलतो, फक्त दादांनी एक कृपा करावी बरं का की आमच्या वाटेमध्ये मात्र परमार्थ करत असताना फाटे पडून देऊ नका. बस एवढं जरी केलं ना तरी सुद्धा आमचा परमार्थ निश्चितच तुमच्या पायापर्यंत पोचणे एवढ्या योग्यतेचा होईल. बस याच्यापेक्षा काही करायचं नाही. असो झालेले शिवदादांच्या चरणी समर्थ सद्गुरू दंडोपंत दादांच्या चरणी या ठिकाणी आपण सर्वांच्या हृदयामध्ये असणाऱ्या भगवान परमात्म्याच्या चरणी या ठिकाणी सेवा समर्पण करतो. या सेवेच्या अनुषंगाने आपण सर्व या ठिकाणी उपस्थित राहिला. त्याच्यामध्ये आमचे दादांचे अगदी परम प्रेमाला प्राप्त झालेले मी रात्री सुद्धा बोललो. आमचे ओंकार महाराज असतील, विशाल महाराज असतील, आदी करून ग्रामस्थ भजनी मंडळ सर्व आणि आपण सर्व या ठिकाणी भैया उपस्थित आहे. आता एक आहे, दादांच्या पाठीमागं आम्हाला कुणाच्या तरी हाताला धरून चालायचं असेल तर तो हात आम्हाला आता फक्त एक दिसतोय, त्याच्यामध्ये भैया आहे आमचं. आता आम्हाला कुणाचा तरी हात धरून पुढे चालायचं, कारण आम्ही अजूनपर्यंत परिपक्व होऊन दादांच्या सेवेमध्ये जरी राहिलो तरी आम्हाला अजून तो हात धरून चालण्याची सवय. बोटाला धरले, लहान मुलाला काय करावं लागतं, बोटाला धरलं की बोट त्याच्या हातामध्ये द्यावं लागतं महाराज, त्या हातात बोटाला धरतन चालतं महाराज, ते बोटाला धरतन चालतं. आम्हाला कुणाचं तरी बोट हातामध्ये पाहिजे. आता आम्ही दादांना त्यांच्यामध्येच पाहतोय आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आता पुढे चालण्याचा प्रयत्न करतोय. आणि ते करत असताना आता आम्हाला त्या चालत असताना साह्य कुणाचं होईल, त्याच्यामध्ये ओंकार महाराज असतील, आमचे विशाल महाराज असतील, आपण सर्वच या ठिकाणी
आम्हाला प्रेरणा देताल आणि निश्चितच दादांचं कार्य पुढे नेण्याचा निश्चित या ठिकाणी प्रयत्न मात्र आमच्याकडून अगदी योग्य आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न करीत जिथं कमी जिथं आम्ही सर्वच उपस्थित राहण्याचा प्रयत्न करणार आहे। जिथं दादांची सेवा आहे तिथं धावत येण्याचं कार्य मात्र आम्ही करण्याचा प्रयत्न करेल। निश्चित फक्त कळावं ही दादांची सेवा आहे आणि करायला मिळेल। आम्ही फक्त बोजा घ्यायला तयार आहे बरं का, दुसरा कोणाच्या बोजा नाही। आम्ही संसाराचा बोजा टाकण्यासाठी तयार आहे। आता 50 जवळजवळ 40 ला आलो म्हणजे खांद्यावरचा बराचसा प्रपंच हळूहळू टाकण्याचा प्रयत्न। म्हणून तर आम्ही आता घरी न राहता थोडंसं बाहेर जास्त ज्ञानेश्वरीमध्ये गात्यामध्ये गुंतण्याचा प्रयत्न आणि घरापासून थोडंसं बाहेर राहण्याचा प्रयत्न करतोय। आता झाली मुलंही हळूहळू मोठी होतील, नोकरीला लागतील, त्यांचंही सुरू होईल। त्याच्यामुळं आपल्याला आता काय, आपल्याला फक्त आपला नाद आहे मला ते बाकीचा नादाचा विषय करू नका, नाही तर तिकडे नेताल मला। आपल्याकडे एकच आहे, दादांनी जो छंद लावला तोच छंद पूर्णपणे भगवान परमात्म्याने अगदी आयुष्याच्या शेवट्यापर्यंत तो छंद आमचा जोपासून आमच्यापर्यंत तो छंद आमचा पूर्ण करण्याचा प्रयत्न करून द्यावा, पूर्ण करावा अशीच एक इच्छा या ठिकाणी दादांच्या चरणावरती करतो। आपल्या सर्वांच्या चरणावरती वंदन करतो, सर्वांना धन्यवाद देतो। या ठिकाणी आता एक मासिक अजून आहे, पुढं दादांचं पुण्य तिथी दादांची येते, पुण्यस्मरण येत आहे। अगदी मला वाटतं 3 तारखेला येत आहे। त्याचाही उत्सवाचे नियोजन सर्व महाराज मंडळी या ठिकाणी करतायत। त्यालाही आपण सर्वांनी अगदी बहुसंख्येने, आता इथली आहे सर्व उपस्थितच राहणार आहे, पण बाहेरून आता सर्वात लांबचा मीच आहे, त्याच्यामुळे मला सुद्धा उपस्थित या ठिकाणी 3 दिवस राहायचे, दादांची सेवा करायची। हीच सेवा आमच्या जीवनामध्ये सतत प्राप्त व्हावी एवढी एक सदिच्छा व्यक्त करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो। ज्ञानेश्वर माऊली